राम राम मंडळी. विचार डोक्यात होता की घरी जाऊन निवांत व्हिडिओ करायचा फायनलचा, पण अजून पाण्यावर जाईन हिथंच फायनल झाला आणि लेगा फायनल झाला होय. सुट्टा फायनल झाला असं म्हणलं तरी अवघड ठरणार आहे मित्रांनो. म्हणजे सकाळीच आपण जेव्हा पायरा सांगितला तेव्हा पण म्हटलेलं, त्यानंतर गट पास केला तेव्हा पण आपण म्हटलं की गाडीला आणि जोडीला स्पीड जाबराट आहे. हो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील जोडी नंबर 1 आपण अशा ज्या दोन बैलांना असं म्हणतो, जो बकासूर आणि त्याच्या जोडीला होता सर्जा. जबरदस्त जोड जुळणारा, एक वेगाचा शेवट आणि एक वेगाची सुरुवात. खऱ्या अर्थानं अशी दोन्ही मातबर बैल जेव्हा एकत्र आली ती तेव्हा मैदानामध्ये दुरळा धमाका आणि गुलाल करता येतील मित्रांनो. आज नुसता गुलाल केला नाही तर तमाम बैलगाडा शौकीनांना, बकासूर प्रेमींना, सर्जा प्रेमींना आनंद देऊन गेला असं म्हणलं तरी वागू ठरणार आहे. म्हणजे काय फायनल झाला होईल. छोटा ड्रायव्हर कोराडकरने अगदी शेवटच्या क्षणात गाडीवर उभं राहिलं, छकड्यावर गाडी फायनल अंतिम रेषा पार गेली. जबरदस्त गाडी पळाली आणि सुरुवातीपासूनच गाडीला स्पीड जबराट होतं. आणि खऱ्या अर्थानं पल्ला जर जास्त असला ना तर सर्जाचं स्पीड तेवढंच ताकदीचं असतं आणि बकासूरचं स्पीड काय पल्ला कमी असतो जास्त असतो त्याचा स्पीडच कमी होत नाही. त्यामुळे नक्कीच आज जे स्पीड जुळलं गटाला पण बुंगाट म्हणजे स्पीड, त्यानंतर सेमीला पण एकदम जबराट स्पीडनं गाडी सेमी फायनलसाठी पात्र झालेली. आणि फायनलला त्रास वाटत होतं की आता गाड्या घासून बिसून येतात का काय, निकाला टाकाटाकी बिकी होती का, पण काय कसली टाकाटाकीन कसलं गाड्या का. गाडी जी काय सुटली ती काय गावलीच नाही शेवटपर्यंत कोणाला. आणि जी गाडीनं स्पीड पकडलेलं लेगा काही लय आनंद लय आनंद झाला. म्हणजे मागच्या 2-4 महिन्यापासून बकासूर पण थोडा बॅकफुटला गेला आणि त्याला एक चांगला गुलाल पाहिजे होता आणि तो गुलाल इतक्या जबराट पद्धतीने मिळाला. म्हणजे आता मागच्या म्हणजे 15 दिवसापूर्वी पण सर्जन बकासूर एकत्र पळाले आणि तिथं सुद्धा 1 नंबर केला. आज पुन्हा एकदा एकत्र पळाली, पुन्हा एकदा 1 नंबर केला. म्हणजे नक्कीच ह्या जोडीचं करावं इतकं कौतुक कमी आहे, कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे की ही जोडी एकत्र आली की नाही म्हणजे नक्कीच जर चुकून काही 19-20 झालं तरच नाही तर ह्या गाडीचा निकाल म्हणजे निकालच असतो. आणि नक्कीच आज मनापासून आनंद झाला आणि मनापासून नुसता आनंद नाही झाला, दिल खुलास आनंद झाला. म्हणजे आज घरी जाऊन म्हणजे आता म्हटलं निवांत एक चांगली ग्रीन स्क्रीन लावून वगैरे व्हिडिओ करायचा आणि भरपूर काय बोलायचं, पण तर बोलायचं मोका काय अजून लाईट गेलेलं नाही. पाण्यावरच बसलो, फायनलचा फेरा सुटला. मग म्हटलं पहिला व्हिडिओ करावा आणि मग घरी जाऊन बाकी कामं करत बसावी. पण मित्रांनो नक्कीच आनंद झाला. आज बकासूर सुद्धा चांगल्या पद्धतीने गुलाल होता आणि सर्जा सुद्धा गुलाल होता. त्यानंतर आपला विठ्ठलनानांचा नागे असेल, ह्यांनी सुद्धा सेमीसाठी फायनलसाठी पात्रता मिळवलेली सामना होता. पण भारताने दुसरा बैल, मला वाटते दुसरा बैल पळणार होता, त्यामुळे नक्कीच नाना जिथे नाग्यासुद्धा चांगल्या पद्धतीने आणि बाकीसुद्धा इतर बैल जी गुलाल आहेत त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक. खऱ्या अर्थानं जबरदस्त ते सुद्धा फायनलसाठी पात्रता मिळवली होती. पण जोड हाय बकासूर सर्जा तर काही विषयच येत नाही मित्रांनो. आपण नेहमीच म्हणतो की तू वेगाचा शेवट सर्जा, खेळाच्या माझी सुरुवात आहे सर्जा, तुला थांबायचं नाही सर्जा, तुला थांबायचं नाही. आणि बकासूरसारखा जर मातबर पायरा असलं तर मग थांबण्याचा काही प्रश्नच येत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे आता वैयक्तिक माझं मत की आता मोठं मैदान 31 तारखेच येते, त्याच्या आधी एक मोठ्या रकमेचं मैदान येते, तिथं काहीतरी हा करून हा पायरा राहिला पाहिजे असं माझं मत. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. गाडी कशी पळाली ते पण कमेंट करून नक्की सांगा. राम राम.